आजच्या या भागामध्ये आपण मराठी व्याकरणामधील प्रकरण 2 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे वर्णविचार. वर्णविचार हे प्रकरण अभ्यासत असताना वेगवेगळ्या वर्णांचा सुद्धा ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. याशिवाय मागील काही घटकाचाही आपण या प्रकरणामध्ये रिव्हिजन करणार आहोत. आता सुरुवातीला अक्षराबद्दल आपण माहिती पाहिली होती की ध्वनी किंवा ज्या आवाजाच्या खुणा सांकेतिक स्वरूपामध्ये मांडल्या जातात त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. म्हणजे सांकेतिक स्वरूपामध्ये मांडण्यात आलेल्या खुणा ज्यांना आपण अक्षर असं म्हटलेलं आहे. आणि अक्षरांचा जर विचार केला तर अक्षरांना ध्वनी चिन्ह असं म्हटलं जातं. जो ध्वनी मुखामधून बाहेर पडतो आणि तो ध्वनी मुखामधून बाहेर पडणारा अक्षरांच्या स्वरूपामध्ये, खुणांच्या स्वरूपामध्ये, चिन्हांच्या स्वरूपामध्ये मांडला जातो त्याला आपण ध्वनी चिन्ह असं म्हणतो. एक उदाहरण पाहूयात. आपण असं म्हणूयात की मुलांनी आंबा खाल्ला. आता थोडा विचार करा. मुलांनी आंबा खाल्ला यातलं पहिला शब्द मुलांनी हा आपण घेऊयात. मुलांनी या शब्दावरती विचार केल्यानंतर सुरुवातीला मुलांनी या शब्दामधील मू हे अक्षर आपण घेऊयात. आता मू हे अक्षर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर हे ध्वनी चिन्ह आहे. आपण मू या ध्वनीचा उल्लेख केला आणि ते चिन्हाच्या स्वरूपामध्ये मांडलं. पण मू हे ध्वनी चिन्ह जर असलं तर हा मू हा मूलध्वनी आहे का? तर याचं उत्तर आहे मू हा मूलध्वनी नाही. मू हे ध्वनी चिन्ह आहे पण मूलध्वनी नाही. म्हणजे मूलध्वनी म्हणजे काय मग? आता ज्यावेळी आपण मू याची फोड वर्णांच्या स्वरूपामध्ये करतो, वर्णांच्या स्वरूपामध्ये करतो म्हणजे काय तर मूची फोड केली तर मूची रचना कशी झालेली आहे पहा. म प्लस उ म्हणजे मू. तर हे म प्लस उ हे जे आहे हे दोन मूलध्वनी आहेत आणि हे मूलध्वनी एकत्र येतात आणि मू या अक्षराची निर्मिती होते. म्हणजे ध्वनीची आपण जे मूचं ध्वनी चिन्ह म्हटलेलं होतं अक्षराच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे मूलध्वनी आणि ध्वनी यामधला हा फरक समजावून घेणं आवश्यक आहे. लक्षामध्ये आलं? ध्वनी आणि मूलध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी आपण म्हटलं की मू हे ध्वनीचं अक्षराच्या खुणांच्या स्वरूपात मांडलेलं चिन्ह आहे. पण मूची फोड होते का? होते. मग म आणि उ याच्या स्वरूपात मूची फोड होते. मग म आणि उ हे मूलध्वनी आहेत ज्यांना वर्ण असं सुद्धा संबोधलं जातं. हे आपण पुढे पाहणार आहोत. पण या ठिकाणी ध्वनी आणि मूलध्वनी यामधला फरक आपल्याला या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण विचार करताना वर्णांचा विचार केलेला होता की मूलध्वनींना संबोधून वर्ण असं म्हटलं जातं असा आपण उल्लेख केलेला होता. पण या ठिकाणी वर्ण असं का म्हटलं जातं मूलध्वनींना हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. मूलध्वनी कशाच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवले जातात तर मूलध्वनी हे वर्णांच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवले जातात म्हणून त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपण उल्लेख केला होता की मूलध्वनींना वर्ण या नावाने सुद्धा संबोधलं जातं. मग वर्ण या नावाने का संबोधलं जातं तर हे जे मूलध्वनी आहेत ते मूलध्वनी वर्णाच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवले जात असतात म्हणून त्यांना आपण वर्ण असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस आपण हे लिहून ठेवतो आणि ज्याला अक्षर म्हणतो. आता अक्षर याचं जर तुम्ही फोड केली किंवा अक्षर याचा अर्थ जर पाहिला तर जे नाश पावत नाही, नाश न पावणार त्याला आपण अक्षर असं म्हणतो. मग या ठिकाणी अक्षर का म्हटलं गेलेलं आहे तर काय होतं आपल्या मुखामधून बाहेर पडणारा ध्वनी ज्यावेळेस आपण लिहून ठेवतो त्यावेळी तो ध्वनी नाश पावत नाही म्हणून त्याला अक्षर असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे नाश न पावणार असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहिलं ध्वनी कोणत्या स्वरूपाचा असतो, मूलध्वनी म्हणजे काय, मूलध्वनीला काय म्हटलं जातं तर वर्ण असं संबोधलं जातं.
आणि वर्ण का संबोधलं जातं, का तर मूलध्वनी वर्णांच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवले जात असतात, म्हणून त्यांना वर्ण असं सुद्धा संबोधलं जातं. आणि लिहून ठेवल्यामुळे काय होतं, तर लिहून ठेवल्यामुळे ध्वनी नाश पावत नाहीत, म्हणून त्यांना अक्षर म्हणजे नाश न पावणारे असं म्हटलं जातं. तशा प्रकारे या वर्णमाला अभ्यासताना आपल्याला या गोष्टी लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आता आणखी एक वर्ण आपल्याला महत्वाचा आहे की जो वर्ण प्रामुख्याने वापरामध्ये येत नाही तो आहे लू. ल ला आपण लूचा जर हा वर्ण वापरामध्ये येत नाही, कारण क्लुप्ती हा एवढाच असा शब्द आहे की त्या शब्दाची निर्मिती या स्वरापासून झालेली आहे. आता मला सांगा, मराठी भाषेमधील वर्णमालेमध्ये किती वर्णांचा समावेश होतो? मराठी भाषेमधील वर्णमालेमध्ये 48 वर्णांचा समावेश होतो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट समजावून घेऊयात. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये 12 स्वर होतात. त्याच्यानंतर इंग्रजी संपर्कामुळे आलेले 2 स्वर आहेत. कोणते स्वर आहेत हे आपल्याला माहिती आहे का? तर ॲ आणि ऑ हे इंग्रजी संपर्कामुळे आलेले 2 स्वर आपल्याला दिसतात. म्हणजे शास्त्रीय वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत? मूळचे स्वर असं म्हणतोय मी, 12 स्वर आहेत. इंग्रजी संपर्कामुळे आलेले स्वर किती? 2 आहेत. कोणकोणते आहेत? ॲ आणि ऑ असे 2 स्वर आहेत. आता 2 स्वरादी म्हणजे काय? अनुस्वार आणि विसर्ग. 2 स्वरादी प्लस 34 व्यंजन असे एकूण 50 वर्ण आपल्याला दिलेले आहेत. आपण सुरुवातीला काय उल्लेख केलेला होता? की मराठी भाषेतील जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये 48 वर्णांचा समावेश होतो. या ठिकाणी आपण काय म्हणतोय? 50 वर्ण आहेत. म्हणजे 2 वर्ण कुठले जास्त आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत? तर इंग्रजी संपर्कामुळे आलेले ॲ आणि ऑ हे स्वर त्याच्यामध्ये आपण मिसळले आणि त्याच्यामुळं 48 + 2 असे 50 वर्ण असे आपण म्हणतोय. म्हणजे आपण या ठिकाणी काय उल्लेख केलेला आहे? शास्त्रीय वर्णमालेमधील, मराठीच्या शास्त्रीय वर्णमालेमधील 12 स्वर, त्याच्यानंतर इंग्रजी संपर्कामुळे आलेले 2. कुठले 2? ॲ आणि ऑ हे 2, आणि त्यानंतर 14 स्वर आहेत. अशा प्रकारे हे 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी, अनुस्वार आणि विसर्ग असे 2 स्वरादी आणि 34 व्यंजन असे एकूण 50 वर्ण आपल्याला दिलेले आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनामधून परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतात हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आता आपण मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेचा विचार करूया. आपण मराठी भाषेतील वर्णमालेमधील वर्णांचा समावेश किती होतो याचा ज्यावेळी विचार केला त्यावेळेस 48 वर्ण असं म्हटलेलं होतं. पण आता या ठिकाणी आपण 50 वर्ण असं म्हणणार आहोत. कोणत्या प्रकारे, मग कोणते 2 वर्ण त्याच्यामध्ये समाविष्ट झाले हे आपण समजावून घेणार आहोत. आता या ठिकाणी एक लक्षामध्ये ठेवायचं आहे की मराठी भाषेची जी शास्त्रीय वर्णमाला आहे त्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये 12 स्वर आहेत. पहा मी काय म्हणतोय. मराठी भाषेची शास्त्रीय वर्णमाला, या शास्त्रीय वर्णमालामधील स्वरांची संख्या आहे 12. त्याच्यानंतर इंग्रजी संपर्कामुळे 2 स्वर आलेले आपल्याला दिसून येतात, जे आहेत ॲ आणि ऑ. आता मला सांगा, शास्त्रीय वर्णमालामधील मूळ 12 स्वर, इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले 2 स्वर ॲ आणि ऑ किती झाले? 14 झाले. आता या 14 मध्ये 2 स्वरादी मिसळायचे, अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादी आहेत 14. आता किती झाले? 16 झाले. आणि मग त्याच्यामध्ये 34 व्यंजन मिसळली की एकूण 50 वर्ण आपल्याला या ठिकाणी मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये दिसून येतात. हे लक्षामध्ये ठेवायचे. म्हणजे सुरुवातीला आपण 48 वर्णांचा विचार केला होता, उल्लेख केला होता. या ठिकाणी आपण किती करतोय? 50 वर्ण दिलेले आहेत असा विचार आपण या ठिकाणी करतोय. 50 वर्णामध्ये आपण काय कशाचा उल्लेख केलेला आहे याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमधील 12 स्वर शिवाय इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले 2 स्वर ॲ आणि ऑ हे झाले एकूण 14 स्वर. त्याच्यामध्ये 2 स्वरादी मिसळले आपण, अनुस्वार आणि विसर्ग
आणि प्लस 34 व्यंजनं मिसळली आणि एकूण 50 वर्ण या ठिकाणी दिलेले आहेत असा आपण या ठिकाणी उल्लेख करतो. आता या ठिकाणी एक लक्षामध्ये ठेवायचं आहे, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. काय आहे? जर असा प्रश्न विचारला की वर्णमालेमधील मुळाक्षरांची संख्या विचारली तर 48 लिहायची. प्रश्न काय आहे पहा, वर्णमालेमधील मुळाक्षरे किती आहेत असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 48. पण हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने जर विचारला तर मात्र त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बदलावं लागेल. प्रश्न दुसऱ्या प्रकारे अशा प्रकारे विचारू शकतील की आधुनिक वर्णमालेमधील वर्णांची संख्या किती आहे. आधुनिक वर्णमाला असा उल्लेख जर केलेला असेल प्रश्नामध्ये तर त्याचं उत्तर 50 असं लिहायचं. म्हणजे कशाचं उत्तर 48, कशाचं उत्तर 50 लिहायचं हे या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. वर्णमालेमधील मुळाक्षरांची संख्या विचारली तर उत्तर 48. आधुनिक वर्णमालेमधील वर्णांची संख्या जर विचारली तर उत्तर 50 असं लिहायचं आहे. आणि मूळ वर्ण किती आहेत असं जर विचारलं तर मूळ वर्ण 48 आहेत असं लिहायचं आहे. मूळ वर्ण असा ज्यावेळी उल्लेख येईल त्यावेळी 48च उत्तर असेल आणि आधुनिक वर्णमाला असा ज्यावेळी उल्लेख येईल त्यावेळी त्याचं उत्तर 50 असं असणार आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की आधुनिक वर्णमालेमधील स्वरांची संख्या जर विचारली तर किती लिहावी लागेल. आता या ठिकाणी मी काय विचारतोय तर आधुनिक वर्णमाला तुम्हाला विचारतोय. आधुनिक वर्णमालेमधील स्वरांची संख्या आहे 14. आधुनिक वर्णमालेमध्ये म्हणजे मूळचे शास्त्रीय वर्णमालेतील 12 स्वर आणि इंग्रजीचे मिसळलेले ॲ आणि ऑ हे दोन मिळून 14. पण मूळ स्वर किती आहेत असं जर आपल्याला विचारलं तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला 12 लिहावं लागणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्ष कशाकडे ठेवायचं आहे, आधुनिक वर्णमालेवरती प्रश्न विचारलाय की मूळ वर्ण असा त्याचा उल्लेख केलेला आहे. याच्यावरून आपल्याला आपलं उत्तर ठरवावं लागणार आहे. अशा प्रकारे वर्णमालेमध्ये येणारे प्रश्न आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर आपण वर्णाच्या प्रकारांविषयी माहिती समजावून घेऊया. वर्णाच्या प्रकारांचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी 12 वर्णांना स्वर असं म्हणतात आणि वर्णमालेमधील ज्या 12 वर्णांना स्वर असं म्हटलं जातं ते अ पासून औ पर्यंत आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की 12 वर्णांना स्वर असं म्हणतात. मग ते 12 वर्ण कुठून कुठेपर्यंत आहे तर अ पासून औ पर्यंत हे 12 वर्ण येतात. आता या ठिकाणी स्वर कशाला म्हटलं जातं ही व्याख्या आपली सगळ्यांची पाठ असेल आणि जरी पाठ नसेल तरी सहजपणे लक्षात राहील की स्वर कशाला म्हणतात तर मुखामध्ये ज्यावेळी कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता जो ध्वनी मुखावाटे बाहेर पडतो त्याला स्वर असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी स्वर कशाला म्हणायचं, मुखावाटे बाहेर पडणारा ध्वनी. पण कोणत्या प्रकारचा, तर अशा प्रकारचा ध्वनी की मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता मुखावाटे जो ध्वनी बाहेर पडणार आहे त्याला स्वर असं म्हटलं जातं. आणि वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये ठेवावी लागेल की स्वरांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्या वाचून होत असतो. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं आहे. स्वरांचा उच्चार हे विधान आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात की स्वरांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्या वाचून होतो का तर होतो. दुसऱ्या कोणत्याही वर्णाचा साह्य न घेता स्वरांचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करता येतो. हे लक्षामध्ये ठेवायचे. आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की 12 स्वर आहेत. तर मग कोणकोणते 12 स्वर आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की 12 स्वर कोणते आहेत. अ, आ, ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ, ए, ऐ, त्यानंतर ओ, औ, रू, लू असे एकूण 12 स्वर आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच 12 स्वरांमध्ये इंग्रजीमधून मिळालेले 2 स्वर जोडण्यात आलेले आहेत, ॲ आणि ऑ. आता या ठिकाणी आपण उल्लेख केलेला होता की आधुनिक वर्णमालेतील स्वरांची संख्या किती आहे असं जर आपल्याला विचारलं तर आधुनिक वर्णमालेमधील स्वरांची संख्या 14 आहे असं आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. कारण मूळ 12
यावर आणखी एक प्रश्न आपल्याला विचारतील की हे जे ä आणि अ हे इंग्रजीमधील आलेले स्वर जे मूळ स्वरांमध्ये मिसळलेले आहेत आणि ज्यांची संख्या 14 झालेली आहेत, तर ते केव्हा समाविष्ट करण्यात आलेले आहेत, वर्णमालेमध्ये त्यांचा समावेश केव्हा केला गेलेला आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे, हा जो शासन निर्णय होता तो 2009चा शासन निर्णय होता आणि या 2009च्या शासन निर्णयानुसार ä आणि अ हे 2 स्वर वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि आधुनिक वर्णमालेमध्ये आता 14 स्वरांचा समावेश आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वर्णमालेमधील स्वर किती आहेत, कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता आपण वर्ण प्रकार आणि त्यांची व्याख्या समजावून घेऊया. वर्णमालेमधील वर्ण प्रकार त्यांची व्याख्या आपण समजावून घेऊया. कंठ. कंठ म्हणजे काय? पट जिभेजवळची त्वचा असते आणि ज्यावेळी आपण वर्णाचा उच्चार करतो त्यावेळी वर्णाचा उच्चार करताना कंठाला स्पर्श होत असतो. उदाहरणार्थ म्हणून बघा, अ, आ, अशा प्रकारे. कंठ म्हणजे पट जिभेजवळील त्वचा आणि वर्णाचा उच्चार करताना कंठाला स्पर्श होतो, त्याला आपण कंठ असं म्हणतो. त्यानंतर तालव्य. तालव्य म्हणजे काय? तर तालव्य म्हणजे आपण अनेकदा चिंच खाल्लेली असेल तर चिंच चघळतो ती जागा तालव्य म्हणून ओळखली जाते आणि वर्णाचा उच्चार करताना जिभेचं पातं टाळूला लागत असतं. उदाहरणार्थ पहा, ह, दीर्घ ई म्हणतो, ई, अशा प्रकारे. तालव्य म्हणजे काय तर आपण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, थोडक्यात सहजपणे समजण्यासाठी ज्या ठिकाणी चिंच चघळतो ती जागा म्हणजे तालव्य आणि वर्णाचा उच्चार होताना जिभेचं पातं टाळूला लागतं. उदाहरणार्थ आपण ई आणि दीर्घ ईचा उल्लेख केलेला आहे, तर या ठिकाणी स्वतः आपण या ठिकाणी म्हणून पाहायचं आहे. त्यानंतर मूर्धन्य, ज्याला मूर्धा असंही म्हटलं जातं. मूर्धन्य म्हणजे काय तर कंठ आणि टाळू यांच्यामधली जी जागा असते त्याला आपण मूर्धन्य असं म्हणतो आणि वर्ण ज्यावेळी आपण उच्चारतो त्यावेळी वर्ण उच्चारताना शेंडा मूर्धेला जाऊन भिडत असतो. उदाहरण आपण या ठिकाणी म्हणून पाहूयात. तर या ठिकाणी रू, रू म्हणताना पहा काय होतं, ऋषी मधला रू. रू म्हणताना काय होतं की कंठ आणि टाळू यांच्यामधली जी जागा आहे ती वर्ण उच्चारताना जिभेचा शेंडा कुठे जाऊन भिडतोय पहा, रू भिडतोय का, तर अशा प्रकारे त्याला मूर्धन्य असं म्हणतात. दंत्य. दंत्य म्हणजे काय? दात. वर्ण उच्चारताना काय होतं, जिभेचं टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूला टेकतं. पहा, जिभेचं टोक कुठे टेकतं? वरच्या दाताच्या मागच्या बाजूला. उदाहरणार्थ म्हणून पहा, लूचा उल्लेख करताना पहा काय होत आहे, जिभेचं टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूला टेकत आहे. तर अशा प्रकारे दंत्य म्हणजे दात. त्यानंतर औष्ठ्य. औष्ठ्य म्हणजे काय तर औष्ठ्य म्हणजे ओठ. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि खालच्या आणि वरच्या ओठाच्या साह्यानं ज्यावेळी वर्ण उच्चारला जात असतो. उदाहरणार्थ पहा, उ, उ असं म्हणत असताना काय होतं, तर खालच्या आणि वरच्या ओठाच्या साह्याने हा वर्ण आपण उच्चारत असतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे औष्ठ्य म्हणजे ओठ, हे लक्षामध्ये ठेवायचं. कंठ तालव्य. कंठ तालव्य म्हणजे काय? कंठ आणि तालव्य. उदाहरणार्थ ए, ऐ या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. आता या ठिकाणी कंठ आणि तालव्य या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागेल. कंठ आपण काय म्हटलेलं होतं, कंठ म्हणजे पड जिभेजवळील त्वचा, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर तालव्य म्हणजे काय तर वर्णाचा उच्चार होताना जिभेचं पातं हे टाळूला लागत असतं, अशा प्रकारे तालव्य होय. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि तालव्य. त्यानंतर कंठोष्टय. कंठोष्टय म्हणजे काय? कंठ आणि ओठ याला आपण कंठोष्टय असं म्हणतो. याची उदाहरणं आहेत ओ आणि औ. त्यानंतर दंत तालव्य. या ठिकाणी दंत तालव्य म्हणजे दाताच्या मागचा जो भाग असतो त्याला दंत तालव्य असं म्हणतात. दंत्योष्टय. दंत्योष्टय म्हणजे काय? दात आणि ओठ याला दंत्योष्टय असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की वर्ण प्रकार आणि त्याच्या व्याख्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. आपण पाहिलं, कंठ पाहिलं, तालव्य पाहिलं, मूर्धन्य म्हणजे काय ते पाहिलं, दंत्य म्हणजे काय पाहिलं, औष्ठ्य, कंठ तालव्य, कंठोष्टय, दंत तालव्य आणि दंतोष्टय. अशा प्रकारे या ठिकाणी वर्ण प्रकार आणि त्याच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायच्या आहेत. यानंतर वर्ण प्रकाराचे उच्चार कसे केले जातात, वेगवेगळे वर्ण प्रकार. आता आपण वर्ण प्रकार आणि त्याच्या व्याख्या पाहिल्या, पण त्याचे उच्चार कोणत्या प्रकारे केले जातात.
कंठ याचा उच्चार कंठ असाच केला जातो. तालव्य याचा उच्चार टाळू असा केला जातो. मूर्धन्य याचा उच्चार मूर्धा असं करतात. त्यानंतर दंत्य याचा उच्चार दात असा केला जातो. औष्ठ्य याचा उच्चार ओठ असा केला जातो. कंठ तालव्य याचा उच्चार कंठ अधिक तालू असं करतात. कंठस्थय याचा उच्चार कंठ अधिक औष्ठ्य असा केला जातो. त्यानंतर दंत तालव्य याचा उच्चार दात अधिक तालू असा केला जातो. आणि दंत्योष्टय याचा उच्चार दात अधिक ओठ असा केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळे वर्ण प्रकार आणि त्यांचे उच्चार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या वर्ण प्रकारांची जी व्याख्या आपण समजावून घेतली ते थोडक्यात रिव्हिजन करूयात. कंठ म्हणजे काय? पड जिभेजवळील त्वचा याला. आणि वर्णाचा उच्चार करताना काय होतं? कंठाला स्पर्श होत असतो. तालव्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण चिंच चघळतो त्या जागेला म्हटलं जातं. आणि वर्णाचा उच्चार होताना जिभेचं पात जे आहे ते कोठे लागतं? तर टाळूला लागत असतं. मूर्धन्य म्हणजे काय? कंठ आणि टाळू यांच्यामधली जी जागा असते त्याला मूर्धन्य असं म्हणतात. आणि या ठिकाणी वर्णाचा उच्चार करताना जिभेचा शेंडा मुर्देला जाऊन भिडत असतो. दंत्य म्हणजे दात. वर्ण उच्चारताना जिभेचं टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूला टेकत असतात. औष्ठ्य म्हणजे ओठ आणि खालच्या आणि वरच्या ओठांच्या साह्याने या ठिकाणी वर्ण उच्चारला जात असतो. कंठ तालव्य म्हणजे काय? कंठ आणि तालव्य. त्यानंतर कंठस्थय म्हणजे काय? कंठ आणि ओठ यांना आपण कंठस्थय म्हणतो. दंत तालव्य दाताच्या मागचा भाग आहे. आणि दंत्योष्टय म्हणजे दात आणि ओठ. अशा प्रकारे वर्ण प्रकार, त्याच्या व्याख्या, त्याचा उच्चार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. यानंतर आपण स्वरांचे प्रकार समजावून घेणार आहोत. स्वरांच्या प्रकारांचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी 5 प्रकारांचा विचार करावा लागेल. याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर आहे, दीर्घ स्वर आहे, सजातीय स्वर आहे, विजातीय स्वर आहे आणि संयुक्त स्वर. अशा प्रकारे स्वरांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यावे लागते. सुरुवातीला आपण ऱ्हस्व स्वराविषयी माहिती समजावून घ्या. ऱ्हस्व या शब्दावरूनच आपल्याला याचा अर्थ लक्षामध्ये येईल, कारण आखूड असा त्याचा अर्थ होतो. आखूड होतो म्हणजे काय? तर या प्रकारच्या स्वरांचा उच्चार करताना स्वरांचा उच्चार हा आखूड असतो, त्यामुळे त्याला ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं. उच्चार करण्यासाठी कमी काळ लागतो, कमी वेळ लागतो, म्हणून याला ऱ्हस्व असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याला जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ असं म्हटलं जातं. मग हा कमी काळ लागतो म्हणून याला ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, अ, ई, रो, लू. अशा प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? जे स्वर उच्चारण्यास कमी वेळ लागतो, कमी काळ लागतो, त्याला आपण काय म्हणतो? ऱ्हस्व स्वर असतो. यांचा उच्चार हा आखूड असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि ज्यांचा दीर्घ असतो त्याला काय म्हणतो आपण? दीर्घ स्वर. तर अशा प्रकारे ऱ्हस्व स्वर म्हणजे आखूड उच्चार असणारे स्वर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी ऱ्हस्व स्वरांचा जो उच्चार केला जातो तो उच्चार करण्यात जो वेळ लागतो त्याला एक मात्रा असं म्हटलं जातं, म्हणजे एक मात्रा मानली जाते. उच्चार आखूड असल्यामुळं जो कमी वेळ लागतो त्याला एक मात्रा असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता रू आणि लू या स्वरांनी होणारी अक्षर आपण समजावून घेऊया. त्याच्यामध्ये हे दोन्ही स्वर जर तुम्ही लक्षात घेतले तर रू वरून ऋषी आणि ऋतू असे शब्द तयार होतात. आणि लू या स्वरानं एकच शब्द मराठीमध्ये आहे, तो म्हणजे आहे क्लुप्ती. अशा प्रकारे तर रू आणि लू या स्वरांनी होणारी हे अक्षर आहेत. जाता जाता हे पण लक्षामध्ये ठेवायचं. आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की हे जे स्वर आहेत ऱ्हस्व स्वर यांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला एक मात्रा असं म्हटलं जातं. साहजिकच आहे, मात्रा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्यावेळी उच्चार आपण करत असतो त्यावेळी उच्चार करण्यास लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व की दीर्घ आहे हे ठरवलं जातं, त्याला मात्रा असं म्हणतात. आता या ठिकाणी ऱ्हस्व स्वरासाठी एक मात्रा असतो, दीर्घ स्वरासाठी 2 मात्रे येतात. पण मात्रा म्हणजे काय? तर ज्यावेळी उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी असतो त्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे हे ठरवलं जातं, त्याला मात्रा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ऱ्हस्व स्वरासाठी एक मात्रा असतो.
उच्चार आखूड असल्यामुळे एक मात्रा असतो. अशा प्रकारे हा ऱ्हस्व स्वर आहे. ऱ्हस्व स्वरामधून आपण काय समजलो, तर हा उच्चारण्यास आखूड असतो, वेळ कमी लागतो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि एक मात्रा याच्यासाठी असतो. आणि मात्रा म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. आता दीर्घ स्वर. दीर्घ स्वर हा ऱ्हस्व स्वराच्या अगदी उलट येतो. म्हणजे स्वरांचा उच्चार करण्यासाठी या ठिकाणी जास्त वेळ लागतो, अधिक वेळ लागतो. उच्चार लांबट असतो. ऱ्हस्व स्वराचा उच्चार कसा होता, आखूड होता. या ठिकाणी दीर्घ स्वराचा उल्लेख करताना आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल की याचा उच्चार कसा असणार आहे, लांबट आहे. आणि याचा उच्चार लांबट असल्यामुळे याला दीर्घ स्वर असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यास 2 मात्रा आवश्यक असतात. या अगोदर आपण उल्लेख केलेला होता. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी 1 मात्रा आवश्यक असते. दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा आवश्यक असतात. उदाहरणार्थ पहा, आ. उच्चार लांबट आहे का? अ म्हणताना काय होत होतं, उच्चार आखूड येत होता. आ म्हणताना उच्चार लांबट होतोय, दीर्घ स्वर आहे. दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ. उच्चार लांबट होतोय का? उच्चार लांबट होतोय. मग हे कसे आहेत, दीर्घ स्वर आहेत. 2 मात्रा आवश्यक असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. आता हे लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर यांची तुलना करायची. ऱ्हस्व स्वर कसा आहे, उच्चारण्यास आखूड आहे. दीर्घ स्वर कसा आहे, उच्चारण्यास लांबट आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे. आणि ऱ्हस्व स्वरासाठी किती मात्रा आवश्यक असतात, 1 मात्रा आवश्यक असते. दीर्घ स्वरासाठी 2 मात्रा आवश्यक असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. उच्चारण्यास आखूड, उच्चारण्यास लांबट. अशा प्रकारे ऱ्हस्व आणि दीर्घ हे 2 स्वर सहजपणे आपल्याला लक्षामध्ये ठेवता येतील. संयुक्त स्वर अतिशय सोपी व्याख्या आहे, सहजपणे आपल्याला लक्षामध्ये ठेवता येईल. आता या ठिकाणी संयुक्त स्वराचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. ज्या वेळेस 2 स्वर एकत्र येतात, एकापेक्षा अधिक स्वर एकत्र येतात, त्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. पहा, संयुक्त स्वर म्हणजे काय? ज्यावेळी एकापेक्षा अधिक किंवा 2 स्वर एकत्र येऊन स्वराची निर्मिती होते, त्या स्वराला संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. अशा प्रकारे व्याख्या आपल्याला लक्षामध्ये ठेवायची. आता कशा प्रकारे अनेक स्वर किंवा 2 स्वर एकत्र येऊन एका स्वराची निर्मिती होते, हे आपण समजावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर संयुक्त स्वर म्हणजे काय याची व्याख्या सहजपणे लक्षामध्ये ठेवायची आहे. 2 स्वर एकत्र येऊन निर्माण होणारा स्वर, एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन निर्माण होणारा स्वर म्हणजे संयुक्त स्वर. उदाहरणार्थ ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. आणि संयुक्त स्वरांचा ज्यावेळी आपण उच्चार करतो त्यावेळी उच्चार करताना 2 मात्रा आवश्यक असतात. उदाहरण पाहूयात आपण संयुक्त स्वरांच्या निर्मितीचं. तर संयुक्त स्वरांच्या निर्मितीचं ज्यावेळी आपण उदाहरण पाहिल त्यावेळी लक्षामध्ये ठेवायचंय की आपण कोणत्या स्वरांचा उल्लेख संयुक्त स्वर आहे म्हणून केलेला होता. तर या ठिकाणी ए, ऐ, ओ, औ. आता ए, इडक्याचा ए. 2 स्वरांपासून या स्वराची निर्मिती झालेली आहे. कोणत्या 2 स्वरापासून? अ अधिक ई हे असे 2 स्वर आहेत की ज्याच्यापासून ए ची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर ऐ, ऐची निर्मिती आ अधिक ई किंवा दीर्घ ई यापासून झालेली आहे. ओ ची निर्मिती कशापासून झालेली आहे पहा, अ अधिक उ किंवा दीर्घ उ यापासून झालेली आहे. आणि औ ची निर्मिती कशापासून झालेली आहे, तर आ अधिक उ किंवा दीर्घ उ यापासून झालेली आहे. म्हणजे संयुक्त स्वर म्हणजे काय, 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला जो स्वर आहे त्याला संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. ही इतकी सहज आणि सोपी व्याख्या या संयुक्त स्वरांची आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे आहे. सजातीय स्वर. आता सजातीय आणि विजातीय ज्याप्रमाणे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर एकामेकांच्या उलट होते, त्याप्रमाणे सजातीय आणि विजातीय एकामेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे सहजपणे आपल्याला लक्षामध्ये ठेवण्यासाठी सोपे आहेत. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर यांना सजातीय स्वर असं म्हणतात. तुम्ही म्हणाल एकाच उच्चार स्थानामधून निघणारे म्हणजे काय, तर अ पासून आ आलं पाहिजे. अ आ, ई ई, उ उ हे एकाच उच्चार स्थानावरून निघणारे स्वर. उदाहरणार्थ आणखी तुम्हाला स्पष्ट करून मी सांगतो.
अ आ हे सजातीय स्वर आहे. अ पासून आच आलेला आहे. समजा अ च्या पुढे ई आलं तर हे एका उच्चार स्थानामधून निघत नाहीत, भिन्न उच्चार स्थानामधून निघतात. त्याला विजातीय म्हटलं जातं. पण ज्यावेळी अ च्या पुढे आच आलेला असेल, ई च्या पुढे ई चालेला असेल दीर्घ ई, आणि ऊ च्या पुढे दीर्घ ऊ चालेला असेल, तर हे कसे आहेत, तर एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर आहेत. आणि जर अ च्या पुढे ई आलं, अ च्या पुढे ऊ आलं, तर हे भिन्न उच्चार स्थानामधून निघणार. अ आच आलं पाहिजे, ई आलं पाहिजे, ऊच आलं पाहिजे. तर हे एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर आहेत. त्यांना आपण सजातीय स्वर असं म्हटलं जातं. आणि याच्याच उलट विजातीय स्वर, भिन्न उच्चार स्थानामधून निघणारे स्वर यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण काय उल्लेख केलेला होता, अ पासून आ आलेलं होतं, पण अ च्या पुढे जर ई आलेलं असेल तर ते भिन्न उच्चार स्थानामधून निघणारे स्वर आहेत, ते आहेत विजातीय स्वर. अशा प्रकारे भिन्न उच्चार स्थानामधून निघणारे स्वर हे विजातीय स्वर असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे स्वरांचे प्रकार आपण या ठिकाणी समजावून घेतले. 5 प्रकार समजावून घेतले. कोणकोणते? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, त्यानंतर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. आता थोडक्यात रिव्हिजन. ऱ्हस्व स्वर उच्चारण्यास आखूड असतात, एक मात्रा आवश्यक असते, कमी काळ लागतो उच्चारायला. दीर्घ स्वर उच्चारायला वेळ अधिक लागतो, 2 मात्रा असतात, उच्चार लांबट असतो. संयुक्त स्वर 2 स्वरांपासून निर्माण झालेला स्वर, 2 स्वरांपासून एकत्र येऊन निर्माण झालेला स्वर हा संयुक्त स्वर असतो. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर हे सजातीय स्वर असतात. विजातीय स्वर भिन्न विचार स्थानामधून निघणारे स्वर हे विजातीय स्वर असतात. अशा प्रकारे स्वरांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवता येतील. आता आपण वर्ण प्रकार आणि त्यांचे स्वर कोणते येतात ते पाहूयात. वर्ण प्रकारानुसार येणारे स्वर, तर स्वरांच्या ह्याच्यामध्ये हे पण लक्षामध्ये ठेवायचं, कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. तर वर्ण प्रकारापासून येणारे स्वर, त्या वर्ण प्रकारामध्ये येणारे स्वर. कंठ याच्यामध्ये अ आणि आ हे स्वर येतात. तालव्य याच्यामध्ये ई आणि दीर्घ ई हे स्वर येतात. मूर्धन्य याच्यामधला ऋषी मधला रू हा स्वर येतो. दंत्यमध्ये लू, क्लुप्ती मधला लू हा स्वर येतो. त्यानंतर औष्ठ्यमध्ये उ आणि दीर्घ उ हे स्वर येतात. त्यानंतर कंठ तालव्यामध्ये ए आणि ऐ हे स्वर येतात. कंठोष्ठय मध्ये ओ आणि औ हे स्वर येत असतात. अशा प्रकारे स्वरांचे प्रकार आहेत, हे लक्षामध्ये ठेवावे. स्वरांचे प्रकार समजावून घेतल्यानंतर आता आपण स्वरादी याच्याबद्दल माहिती समजावून घेऊया. स्वरादी समजावून घेताना अगोदर आपण त्याची फोड करून घेऊया. स्वरा अधिक आदी अशी फोड केली. स्वरा म्हणजे स्वर, आदी म्हणजे आरंभी ज्याचा असा वर्ण त्याला आदी असं म्हटलं जातं. आदी आरंभी ज्याचा असा वर्ण असा त्याचा उल्लेख होतो. म्हणजे या ठिकाणी स्वरादी म्हणताना सुरुवातीला लक्षात ठेवायचं की त्याचा अर्थ काय आहे, फोड कशी होते. स्वरा अधिक आदी अशी त्याची फोड होते. आणि आपण त्याच्यामध्ये स्वरा म्हणजे स्वर आणि आदी म्हणजे काय, आरंभी ज्याचा असा वर्ण. उदाहरणार्थ आता तुमच्या हातामध्ये जर पेन असेल तर अंगण हा शब्द लिहा. त्याच्यामध्ये काय होत आहे, अ वरती काय येतोय, अनुस्वार येतोय. अ अनुस्वार. आणि या ठिकाणी या स्वरादीमध्ये लक्षामध्ये ठेवायचे की अनुस्वार आणि विसर्ग असे 2 उच्चार याच्यामध्ये असतात. अ अम या 2 वर्णांना स्वरादी असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग यांचा ज्यावेळी उच्चार होतो, तो उच्चार होत असताना वर्णाच्या अगोदर स्वर येत असतो. अशा प्रकारे स्वरादी. आता या ठिकाणी अनुस्वारचा ज्यावेळी आपण उल्लेख केला त्यावेळी अनुस्वारामुळे काय होतं याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अनुस्वारामुळे एखादा शब्द उच्चारताना त्या उच्चारांना स्पष्ट आणि खणखणीतपणा येतो आणि त्याला अनुस्वार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा, आंबा. आंबा म्हणताना काय होत आहे, आ वरती ज्यावेळी आपण आता आ वरचा अनुस्वार काढून टाक, आबा. पण ज्यावेळेस आंबा असं म्हणतो त्यावेळेस स्पष्ट आणि खणखणीत उच्चार आपला बाहेर येत असतो. इंधन. इन
असा आपण स्पष्ट उच्चार करायला सुरुवात. ईधन असा उच्चार होऊ शकतो का? इंधन. त्यानंतर कुठलंही घ्या, घंटा. तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चार येतो आणि याला आपण अनुस्वार असं म्हणतो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. विसर्ग. आता विसर्ग म्हणजे मुक्त होणे असा त्याचा अर्थ होतो. विसर्गाचा आपण या ठिकाणी विचार करतोय. श्वास ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी त्याला विसर्ग असं म्हणतात. श्वास सोडणं आणि विसर्गाचा ज्यावेळी उच्चार होतो त्यावेळी विसर्गाचा उच्चार होत असताना ह कुठला पहा, विसर्गाचा उच्चार होत असताना ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन उल्लेख केल्यासारखा त्याचा उच्चार होत असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे श्वास सोडणं याला विसर्ग असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूयात. या ठिकाणी आपण उल्लेख केला की विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा असतो. उदाहरणार्थ पहा, दुःख. दुःख म्हणजे काय? दूच्या पुढे ह ह्या वर्णाला आपण थोडासा हिसडा देतोय, दुःख. अशा प्रकारे तर विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन केल्यासारखा केला जात असतो. आता विसर्ग म्हणजे आपण सुरुवातीलाच उल्लेख केलेला होता, मुक्त होणे, त्याला विसर्ग असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता अमचा उच्चार करा. अमचा उच्चार करताना काय होतंय? अम हा शब्द म्हणून पहा. ज्यावेळी आपण अमचा उच्चार करतोय त्यावेळी काय होतंय? हवेचा विसर्ग होतोय आणि हवेचा विसर्ग होतो म्हणून याला विसर्ग असं म्हटलं जातं. या वर्णाला विसर्ग असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विसर्ग होणे म्हणजे काय? तर विसर्ग होणे म्हणजे मुक्त होणे असा त्याचा अर्थ असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण अमचा उल्लेख केला की त्याचा उच्चार करताना तुम्ही एकदा म्हणून पहा, अम. हवेचा विसर्ग होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. हवेचा विसर्ग होतो म्हणून याला विसर्ग असं म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि ज्यावेळी आपण विसर्गाचा उच्चार करतो त्यावेळी विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. विसर्गाचा उच्चार करताना स्वराचा आधार घेण्याची आवश्यकता असते का असं आपल्याला जर विचारलं तर विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. आता या ठिकाणी दुःख हा शब्द घ्या. दुःख या शब्दामध्ये काय होत आहे? विसर्गाचा ज्यावेळी उच्चार आपण करतो त्यावेळी उ या स्वराचा आधार घेतोय. म्हणून बघा, अनेकदा आपण पाहतो अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची दुःख असतात, पण दुःख हा शब्द म्हणताना उचा उच्चार होतोय का? होतोय का? दू म्हणताना उचा उच्चार होतोय. तर दुःख या शब्दामध्ये विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी उ या स्वराचा आधार आपल्याला घ्यावा लागतोय. म्हणजे आपण या ठिकाणी जो उल्लेख केलेला होता की ज्यावेळी आपण विसर्गाचा उच्चार करतो त्या विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घेणं आवश्यक असतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचंय. मग तो आधार कशा प्रकारे घ्यावा लागतो हे आपण समजावून घेतलं. आता या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं एक गोष्ट जाता जाता की जर जोडाक्षर आलेला असेल आणि त्या जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावरती, स्वर कोणता आहे पहा, ऱ्हस्व स्वर आहे, आखूड स्वर आहे, तर या ऱ्हस्व स्वरावरती आघात झाला तर स्वर कोणता होतो पहा. जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावरती जर आघात झाला तर स्वर दीर्घ उच्चारला जातो. उदाहरणार्थ पहा, विठ्ठलाचं दर्शन तुम्ही अनेक जण घेत असाल. विठ्ठल हा शब्द त्यातला घ्या. जोडाक्षर ठ वरती ठ आहे आणि जोडाक्षरापूर्वी आपण काय म्हटलंय? ऱ्हस्व स्वरावरती जर आघात झालेला असेल तर काय होईल? स्वर दीर्घ उच्चारला जातो. दीर्घ उच्चारला जातोय तर विठ्ठल. अशा प्रकारे जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावरती आघात झाला तर स्वर दीर्घ उच्चारला जातो. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण याच्यामधून काय शिकलो? विसर्गामधून श्वास सोडणं याला विसर्ग असं म्हणतात. त्याचा अर्थ मुक्त होणं असा असतो. विसर्ग म्हणजे काय? तर मुक्त होणे असा असतो. आणि विसर्गाचा उच्चार कसा होतो? ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन केल्यासारखा त्याचा उच्चार होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी आपण उल्लेखही केला की याला विसर्ग असं का म्हणतात. तर का म्हणतात? तर हवेचा विसर्ग होतो
म्हणून याचा उल्लेख करताना हवेचा विसर्ग, आपण त्याचं एक उदाहरणही घेतलं. असं म्हणताना काय होत होतं, हवेचा विसर्ग होत होता आणि हवेचा विसर्ग होतो म्हणून त्या वर्णाला विसर्ग असं म्हटलं जातं. आणि विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी काय करावं लागतं, एखाद्या स्वराचा आधार घेणं आवश्यक असतं. ज्याप्रमाणे दुःख म्हणताना ऊचा उल्लेख होतो, म्हणजे एखाद्या स्वराचा आपण आधार घेत असतो. दू म्हणताना ऊचा होणारा उल्लेख, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर आणि जोडाक्षरापूर्वी आपण उल्लेख केल्याप्रमाणे इतर जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर जर आघात झालेला असेल तर तो स्वर दीर्घ उच्चारला जात असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण विसर्गाच्या उच्चाराविषयी माहिती घेऊया. विसर्गाचा उच्चार, त्याच्या मागील जो स्वर असतो त्या स्वरामागोमाग हकार युक्त होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण पुन्हा दुःख या शब्दाचंच उदाहरण घेऊया. दुःख, ज्याप्रमाणे दुःख म्हणताना हचा उल्लेख, दुःख दुःख, अशा प्रकारे विसर्गाचा उच्चार त्याच्या मागील स्वरामागोमाग हकार युक्त होत असतो. आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे की इतर जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावरती जर आघात झाला तर स्वर दीर्घ उच्चारला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पण जर तसा आघात येत नसेल तर तो ऱ्हस्व स्वर उच्चारला जातो, हे पण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे विसर्ग म्हणजे काय हे आपल्याला समजावून घेता येईल. आता व्यंजनाचा आपण उल्लेख करूयात. आता व्यंजन म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजावून घेऊयात. व्याख्या सुरुवातीला अगदी सहजपणे समजावून घ्यायची की जेणेकरून ती व्याख्या लगेच लक्षामध्ये राहील, कायमस्वरूपी लक्षामध्ये राहील आणि पुढे पुढे त्या व्याख्येच्या संबंधित ज्याचा आपण अभ्यास करू त्याला आपल्याला सहजपणे समजावून घेता येईल. तर व्याख्या, ज्यावेळी आपण वर्णाचा उच्चार करतो आणि वर्णाचा उच्चार करत असताना वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी अ या स्वराचं साह्य घेणं आवश्यक असतं, अशा वर्णांना आपण व्यंजन असं म्हणतो. आता ही व्याख्या सहजपणे कशी लक्षामध्ये ठेवायची, तुम्ही क ख ग घ असं आपण म्हणतो, अनेक गाण्यांमध्ये हे शब्द पण ऐकतो. आता आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून याचा विचार करूयात. क म्हणताना काय होतंय, अ चा उल्लेख होतोय का, क अ. ख चा उल्लेख ख म्हणताना होतोय का, ख. ग घ. प्रत्येक शब्द म्हणताना अ चा उल्लेख होतोय का पहा, म्हणून पहा. क म्हणून बघा, क म्हणताना अ चा उल्लेख होतोय, ख म्हणताना अ चा उल्लेख होतोय, ग म्हणताना पण होतोय, घ म्हणतानाही होतोय. अशा प्रकारे आता व्याख्येकडे जाऊ पुन्हा एकदा. व्यंजन म्हणजे काय, आपण आता काय उच्चारलंय, क ख घ घ वर्ण उच्चारले. वर्ण उच्चारताना ते वर्ण पूर्ण करताना आपण कशाचं साह्य घेतलं, अ चं साह्य घेतलं. अशा प्रकारे अ या स्वराचं आपण जे साह्य घेतो त्या वर्णांना व्यंजन असं म्हटलं जातं. आता व्याख्या सहजपणे लक्षामध्ये राहील. वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी ज्यावेळी अ या स्वराचं साह्य घ्यावंच लागतं त्यावेळी त्या वर्णांना व्यंजन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ क ख ग घ आपण उदाहरणं घेतली, हे वर्ण आहेत. वर्णाचा उच्चार पूर्ण करताना क चा उच्चार पूर्ण करताना अ म्हणावं लागतंय, ख चा उच्चार पूर्ण करताना अच म्हणावं लागतंय, उल्लेख होतोय, ग अच म्हणावं लागतंय, घ अच म्हणावं लागतंय. अशा प्रकारे आपल्या लक्षामध्ये ठेवायचं व्यंजन म्हणजे काय हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे लक्षामध्ये घेतलं. आता या ठिकाणी आपण काय केलंय, अ हा स्वर मिसळून त्यांचा उच्चार केला. स्वतंत्रपणे याचा उच्चार करता येत नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि व्यंजने अपूर्ण उच्चाराचे असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी व्यंजनाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो का, व्यंजनांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो का, स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. व्यंजने पूर्ण उच्चाराचे असतात का अपूर्ण उच्चाराचे असतात, अपूर्ण उच्चाराचे असतात. आणि व्यंजने हे नेहमी पाय मोडून लिहितात, हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं. त्यानंतर मराठी वर्णमालेचा जर तुम्ही विचार केला तर मराठी वर्णमालेमधील क ख पासून हळ
पर्यंतचे वर्ण ही व्यंजने आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे व्यंजन, अतिशय सोपी व्याख्या, समजावून घेण्यास अतिशय सोपा भाग, तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर व्यंजने म्हणजे काय? वर्णाचा उच्चार करताना शेवटी अ या स्वराचं साह्य घ्यावं लागतंय, त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. आता वर्ण प्रकार आणि व्यंजन कोणती आहेत? वर्ण प्रकारानुसार येणारी व्यंजन माहिती असणं गरजेचं आहे. महत्वाचा भाग आहे. वर्ण प्रकार कंठ्य. व्यंजन कोणती येतील? क, ख, ग, घ, ड, ह सगळ्यांचे पाय मोडलेले. तालव्य वर्ण प्रकार आहे, त्याची व्यंजन च, छ, ज, झ, त्र, य, श. त्यानंतरचा जो वर्ण प्रकार आहे तो वर्ण प्रकार आहे मूर्धन्य. मूर्धन्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ ही मूर्धन्य मधली व्यंजन आहे. दंत्य याच्यामध्ये येणारी व्यंजन त, थ, द, ध, न, ल, स ही दंत्यमधली. औष्टे हा वर्ण प्रकार आहे. औष्टे या वर्ण प्रकारामधील येणारी व्यंजन प, फ, ब, भ, म. अशा प्रकारे औष्टे. दंत तालव्य या वर्ण प्रकारामधील येणारी व्यंजन आहेत च, छ, ज, झ ही दंत तालव्य या वर्ण प्रकारामध्ये येणारी व्यंजन आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर दंत्योष्टय या वर्ण प्रकारामध्ये येणारं व्यंजन व हे आहे. अशा प्रकारे वेगवेगळे वर्ण प्रकार आणि त्या वर्ण प्रकारानुसार येणारी व्यंजन कोणती आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. आता व्यंजनाचे प्रकार समजावून घेण्या अगोदर आपण व्यंजनाचं काय समजावून घेतलं, व्याख्या समजावून घेतलेली आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. व्यंजनाची व्याख्या समजावून घेतली. आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. व्यंजन म्हणजे काय? तर वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी अ या स्वराचं साह्य घ्यावं लागतं, त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. व्यंजन कशी असतात, कोणत्या प्रकारच्या उच्चाराची असतात? तर अपूर्ण उच्चाराची व्यंजन असतात. पाय मोडून व्यंजन लिहिली जातात आणि मराठी वर्णमालेमधून क, ख पासून ह, ळ पर्यंतचे वर्ण ही व्यंजने आहेत, ही लक्षामध्ये ठेवायची. त्यानंतर वर्ण प्रकारानुसार कोणकोणती व्यंजनं येतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या वर्ण प्रकारानुसार येणारी व्यंजनं. आता आपण व्यंजनाचे प्रकार पाहूयात, एक एक प्रकार समजावून घेऊयात. सुरुवातीला स्पर्श व्यंजन. आता सुरुवातीला ज्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं ती कोणती व्यंजन आहेत, तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. स्पर्श व्यंजनामध्ये क, ख पासून भ, म पर्यंत जी व्यंजनं येतात त्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि स्पर्श व्यंजन कशावरून ओळखतात? आता तुम्ही म्हणून पहा, थोडंसं आपण प्रॅक्टिकली बघूयात. क, ख, भ, म पाय मोडलेला आहे, आपल्याला याच पद्धतीने उच्चार करावे लागतील. काय होतंय हे म्हणताना तुम्ही म्हणून पहा. क, ख, भ, म काय होतंय? फुफ्फुसातली हवा तोंडावाटे बाहेर पडते. पहा, म्हणून पहा, आणखी एकदा पहा. क, ख, भ, म फुफ्फुसातली हवा तोंडातून बाहेर पडते. म्हणजे काय होतं? तर ज्यावेळी आपण स्पर्श व्यंजनाचा उच्चार करतो त्यावेळी फुफ्फुसामधील हवा तोंडावाटे बाहेर पडत असते आणि याच्यामध्ये जीभ, कंठ, दात, ताल, ओठ यांच्याशी स्पर्श होऊन वर्ण उच्चारले जात असतात, म्हणून यांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात. म्हणजे स्पर्श व्यंजन म्हणजे काय हे आपल्या लक्षामध्ये येईल. पुन्हा एकदा पहा. स्पर्श व्यंजन कोठून कोठेपर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. तर क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या व्हिडिओ लेक्चर्स बरोबर तुम्हाला शेजारी तर स्क्रिप्ट दिसतेच, पण त्याबरोबर नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. नोट्स समोर ठेवून जर अभ्यास केला तर मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण नक्की मिळतील. तर या ठिकाणी पहा,
की क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणून ओळखलं जातं आणि स्पर्श व्यंजनाचा उच्चार करताना काय होतं तर फुफ्फुसामधली हवा तोंडावाटे बाहेर पडत असते आणि याच्यामध्ये कशा कशाला स्पर्श होऊन आपण वर्ण उच्चारले जातात त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं जीभ, कंठ, ताल, दात, ओठ यांच्याशी स्पर्श होऊन ते वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असं म्हटलं जातं. हे स्पर्श व्यंजनाचं लक्षात ठेवायचं. अनुनासिके अतिशय सोपी व्याख्या. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. हिमेश रेशमियाची गाणी तुम्ही ऐकतही असाल. मधल्या काळामध्ये खूप लोकप्रिय गाणी होती त्याची. काय वैशिष्ट्य आहे त्याच्या गाणीचं? तो नाकातून उच्चार करतो गाणी म्हणताना म्हणून त्याच्या आवाजातला एक वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. हा आपल्या अभ्यासाशी संबंधित विषय आहे म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. अनुनासिके म्हणजे काय? जे वर्ण आपण उच्चारतो त्याचा उच्चार ज्यावेळी नाकातून होतो असे वर्ण, ज्या वर्णांचा उच्चार नाकामधून होतो त्यावेळी त्यांना अनुनासिक असं म्हटलं जातं आणि अनुनासिकांना परसवर्ण या नावाने सुद्धा ओळखलं जातं किंवा परसवर्ण म्हणून सुद्धा म्हणतात. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, अनेकदा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. तर अनुनासिकांना परसवर्ण, अनुनासिक म्हणजे काय? वर्णाचा उच्चार ज्यावेळी नाकामधून होतो त्यावेळी त्यांना अनुनासिक असं म्हणतात. सहजपणे व्याख्या. याला परसवर्ण असं सुद्धा म्हणतात. आता या ठिकाणी नाकातनं होतो त्र म्हणा न, आता या ठिकाणी बाणाचा न आणि नळाचा नही म्हण न म नाकातून उच्चार होतोय का पहा. मग अशा प्रकारचे वर्ण जे नाकातून उच्चार होतात त्यांना अनुनासिक म्हणतात. आता या वर्णाचा उच्चार नाकामधूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असंही म्हटलं जातं. त्या वर्णांना अनुनासिक वर्ण असंही म्हणतात. अशा प्रकारे अनुनासिक याबद्दल आपण आता एक काम करा. हातामध्ये जर पेन असेल तर कागद किंवा वही असेल तर वही घ्या. मी सांगतो, एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तो प्रश्न लिहून घ्यायचा. आणि जर आपल्या नोट्स तुमच्या समोर असतील तर प्रश्नच नाही. प्रश्न आहे, जयंत हा शब्द अनुनासिक रूपामध्ये लिहा. तुम्ही ते लिहून पहा. जयंत हा शब्द अनुनासिक रूपामध्ये लिहा. तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतंय की अनुनासिक रूपामध्ये लिहा अशा प्रकारचा प्रश्न. 4 ऑप्शन आलेले आहेत. आता ऑप्शन कोणत्या प्रकारचे आहेत बघा. जयंत, तला बाणाचा न जोडलाय. दुसरा ऑप्शन जयंत, त्याला तला नळाचा न जोडलेला आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे जयंत, यला य जोडलेला आहे, अनुस्वार आहे. आणि तिसरा आहे जयंत. तर जयंत हा शब्द अनुनासिक रूपामध्ये लिहायचा. कशा प्रकारे लिहाल? काय करावं लागेल? एक तक्ता तुम्हाला पाठच करून ठेवावा लागेल. तो तक्ता तुम्हाला समोर येईल. पण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्ही शोधताय त्यावेळी पहिली गोष्ट, ज्या शब्दावरती, ज्या अक्षरावरती अनुस्वार दिलेला आहे तर त्यानंतर अनुस्वारानंतर येणारा वर्ण कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं. जयंत, तो वर्ण ओळखला, त आहे. वर्ण शोधल्यानंतर ते वर्ण तक्त्यामधील कोणत्या गटामध्ये आहे ते शोधायचं. म्हणजे तक्ता समोर पाहिजे तर शोधता येईल. आणि त्यानंतर येणारं जे अक्षर आहे त्या अक्षराच्या गटामधील शेवटचं अनुनासिक शोधायचं आहे आणि ते अनुनासिक रूपामध्ये लिहायचं. उदाहरणार्थ पहा, जयंत या शब्दामध्ये अनुस्वारानंतर येणारा वर्ण कोणता आहे? त आहे. आता त हा अक्षराच्या गटामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यावं लागेल. तर त या अक्षराच्या गटामधील शेवटचं अनुनासिक न आहे असं आपल्याला दिसतंय म्हणून तला अर्ध न जोडलेलं आपल्याला दिसेल. तशा प्रकारे जयंत हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अनुनासिक वरती या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता अनुस्वारापुढं दुसरा नियम आहे याच्यामधला. अनुस्वारापुढं य आणि ल हे जर वर्ण आलेले असतील तर काय करायचं?
तर अनुस्वारापुढे य आणि ल हे जर आलेलं असेल तर य ला अर्ध य जोडायचं, ल ला अर्ध ल जोडायचं. उदाहरणार्थ संयम हा शब्द लिहिला, अनुस्वाराच्या पुढे काय आलंय? य आलंय. मग आपण काय केलंय? याला ए जोडले, संयम. संलग्न, पुन्हा अनुस्वारापुढे काय आलंय? ल आलंय. म्हणजे काय जोडायचंय? ल ला ल जोडायचंय, संलग्न. कारण या शब्दांचा उच्चार ॲ आणि ल्या सारखा होत असतो. तर अशा प्रकारे हा नियम लक्षामध्ये ठेवायचा आहे की अनुस्वारापुढं जर य आणि ल आलेला असेल तर याला अर्ध य जोडायचं आणि ल ला अर्ध ल जोडायचं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता व युक्त अनुनासिक. अनुनासिका पुढं जर र व शामृगाचा श, षटकोनाचा श, स, ह, ज्ञ अशा प्रकारची जर अक्षर आलेली असतील तर अनुनासिक व युक्त बनत असतं. नियम पहा काय आहे. तर याला आपण म्हणतानाच म्हटलेलं आहे की व युक्त अनुनासिक, व युक्त अनुनासिक. तर हा नियम लक्षामध्ये ठेवायचा की अनुनासिका पुढे कोणती अक्षर आलेली असतील तर अशा प्रकारचे अनुनासिक व युक्त बनतं. तर र व श, षटकोनाचा श, स, ह, ज्ञ ही जर अक्षर जर अनुस्वारा पुढे आलेली असेल तर अनुनासिक व युक्त बनतो. उदाहरणार्थ पहा, पहिला शब्द आहे संरक्षित. आता याच्यामध्ये अनुस्वारा पुढं, अनुस्वार कशावर? स वर. त्या अनुस्वारा पुढं कोणतं अक्षर आलंय? र आलंय. आता काय करावं लागेल? व युक्त बनवायचं आहे. तर रच्या वर, रच्या पुढे ज्याप्रमाणे स्क्रिप्टमध्ये दाखवलेलं आहे व अर्ध व जोडायचं, रच्या वर अर्ध व. संरक्षित. संवाद, अनुस्वारा पुढे व आलंय तर काय? सव्वला अर्ध व जोडावं लागेल, संवाद. सिंह, अनुस्वारा पुढे ह आलेलं दिसतंय म्हणजे ह च्या वरती अर्ध व, सिंह. संशयित, अनुस्वारा पुढे श आलेलं आहे शामृगाचं, तर त्याच्या पुढे श वरती अर्ध व जोडावं लागेल, संशयित. त्याप्रमाणे संज्ञा, आता अनुस्वारा पुढे ज्ञ आलेलं दिसतंय मग त्याच्या पुढे काय जोडावं लागेल? अर्ध व जोडावं लागेल. तर अशा प्रकारे शब्दांची रचना केली जाते. म्हणजे या ठिकाणी हा नियम काय आहे? तर अनुस्वारा पुढे जर र व शामृगाचा श, षटकोनाचा श, ह, स, ज्ञ ही जर अक्षर आलेली असतील तर अनुनासिक कसं बनतं? तर व युक्त बनतं. आणि व युक्त बनतं म्हणजे काय बनतं तुम्हाला या प्रकारे दिसून येईल. तर अशा प्रकारे अनुनासिक आपल्याला सांगता येईल. अनुनासिकामधला तक्ता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा तक्ता सुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागेल. या तक्त्यामध्ये एक 5 गट पडलेले आहेत, वर्ग पडलेले आहेत. ते गट आहेत क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. क, च, ट, त, प असे 5 वर्ग पाडण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि येणारं अनुनासिक. अनुनासिकावर जर प्रश्न विचारला तर त्याच्यावरती येणारं अनुनासिक आपल्याला जोडावं लागतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ते क वर्गामध्ये कठोर व्यंजन कोणती येतात, मृदू व्यंजन आणि अनुनासिक कोणतं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. क वर्गामध्ये कठोर व्यंजन क, ख, मृदू व्यंजन येतात ग, घ, अनुनासिक ड येतात. च वर्ग कठोर व्यंजन च, छ, मृदू व्यंजन ज, झ आणि अनुनासिक त्र असा आहे. त्यानंतर येतो तिसरा वर्ग, तो आहे ट वर्ग. ट वर्गाचा जर विचार केला तर कठोर व्यंजन आहेत ट, ठ, मृदू व्यंजन आहेत ह, ढ आणि अनुनासिक आहे न. त वर्गामध्ये या ठिकाणी कठोर व्यंजन आहेत त, थ, मृदू व्यंजन आहे द, ध. त्यानंतर या ठिकाणी अनुनासिक आहे न. त्यानंतर प वर्ग येतो, 5वा वर्ग आहे आणि याच्यामध्ये कठोर व्यंजन प, फ, मृदू व्यंजन ब, भ आणि या ठिकाणी येणारं अनुनासिक आहे म. अशा प्रकारे आपण त वर्गातलं अनुनासिक जयंतला अर्ध न जोडलेलं होतं. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर व्यंजनामध्ये अनुनासिक हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल आणि त्याचे नियम पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील.
आता आपण कठोर व्यंजन लक्षात घेऊयात. कठोर व्यंजन म्हणजे काय? उच्चारायला कठीण असतात, म्हणून त्याला आपण कठोर व्यंजन असे म्हणतात. मग किती आहेत कठोर व्यंजन? कठोर वर्ण किती आहेत? 13 आहेत. आणि या व्यंजनामध्ये उच्चाराची तीव्रता दिसून येते. कठीण, उच्चारायला कठीण, म्हणून त्याच्यामधली तीव्रता या व्यंजनांमध्ये दिसून येते. 13 वर्ण हे कठोर वर्ण आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता कोणते 13? जर कठोर वर्ण लक्षामध्ये ठेवले तर मृदू वर्ण कोणते आहे ते आपोआप लक्षामध्ये राहणार आहे. जे कठोर वर्ण आहेत ते मृदू नाहीत, हे लक्षामध्ये ठेवता येईल. कठोर वर्ण 13 आहेत. मग कोणकोणते आहेत? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श. आता या ठिकाणी एक शामृगाचा श आहे, एक षटकोनाचा श आहे, आणि स. अशा प्रकारे 13 कठोर वर्ण आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. उच्चारायला कठीण कठोर वर्णांचा विचार केला. आता मृदू व्यंजना, कठोर व्यंजनांचा विचार केला. आता मृदू व्यंजनांचा विचार करूयात. कठोर वर्णाच्या बाबतीत आपण उल्लेख केला होता की उच्चारायला कठीण असतात. त्याच्या उलट उच्चारायला सौम्य, कोमल आणि मृदू असतात, आणि यांना मृदू व्यंजन असं म्हटलं जातं. किती आहेत? 35 आहेत. ते 13 आहेत तर हे 35 असणार आहेत, म्हणजे 48 वर्ण आहेत, त्यातले ते 13 हे 35. तर कोणकोणते आहेत मृदू वर्ण? जे कठोर वर्ण आहेत ते सोडून सगळे मृदू वर्ण आहेत, म्हणून कठोर वर्ण लक्षामध्ये ठेवायचे. मृदू वर्णांचा जर आपण विचार केला तर 35 वर्ण हे मृदू वर्ण आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन काय आहेत हे या ठिकाणी सहजपणे लक्षामध्ये ठेवता येईल. त्यानंतर संयुक्त व्यंजन. साहजिकच आहे की संयुक्त म्हणजे काय? दोन व्यंजनांच्या संयोगामधून निर्माण झालेली जी व्यंजनं आहेत त्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. ज्याप्रमाणे संयुक्त स्वर आपण पाहिली होतं, दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला स्वर हा संयुक्त असतो, त्याप्रमाणे व्यंजनाच्या क्ष आणि इज्ञ, उदाहरण घेऊयात, क्ष आणि ज्ञ या व्यंजनाच्या संयोगामधून निर्माण झालेली जे व्यंजन आहे त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण पाहूया. क्ष आणि ज्ञ याचा आपण उल्लेख केला. क्ष हे व्यंजन कोणत्या व्यंजनांच्या संयोगामधून निर्माण झालेलं आहे ते सांगा. क प्लस षटकोनाचा श, क्ष म्हणून पहा. या दोन व्यंजनांच्या संयोगामधून क्ष या व्यंजनांची निर्मिती झालेली आहे, म्हणजे क्ष हे संयुक्त व्यंजन आहे. ज्ञ, ज्ञानदेव मधला ज्ञ, ज्ञाचा विचार करा. हे कोणत्या व्यंजनांच्या संयोगामधून निर्माण झालेलं आहे? तर हे 3 व्यंजनांच्या संयोगामधून हे ज्ञ हे व्यंजन तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. द प्लस न प्लस ग, ज्ञ, या 3 व्यंजनांच्या संयोगामधून हे निर्माण झालेलं आहे, म्हणून याला संयुक्त व्यंजन म्हणतात. अनेक व्यंजनांच्या संयोगामधून क्ष आणि ज्ञ याचा उल्लेख केला जातो, म्हणजे संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ या व्यंजनांच्या संयोगामधून, ज्या व्यंजनांच्या संयोगामधून निर्माण झालेली आहेत, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की अनेक 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यंजनांच्या संयोगामधून ही निर्माण झालेली आहेत, म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन म्हणतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता आपल्याला या ठिकाणी संयुक्त व्यंजन आपण पाहिली, त्यांची फोड पण पाहिली, पण क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये आहे का? क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये आहे का? तर हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये करत नाहीत. मग का करत नाहीत हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे, क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत, म्हणून यांचा समावेश वर्णमालेमध्ये केला जात नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण संयुक्त व्यंजनाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवूयात. तर
एकच व्यंजन जर 2 वेळा जोडलं गेलं तर त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असं म्हटलं जातं. व्याख्या तुम्हाला स्क्रिप्टवरतीही दिसते, शेजारी जी स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये व्याख्या तुम्हाला दिसते की एकच व्यंजन 2 वेळा जर जोडलं गेलं तर त्याला संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. 2 वेळा जोडलं जातं म्हणजे काय, समजा क ल क जोडला आणि क झालं, क ला क जोडलं. आपल्या शब्दामध्ये अक्का, अक्का म्हणताना क ला क जोडलेला आहे का? हा, क ला क जोडलेला आपल्याला दिसून येतं. आपल्या मराठीतला शब्द आहे. आपल्या बहिणीला असेल किंवा आपण कुणालाही अक्का म्हणून हाक मारत असेल तर क ला क जोडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, क ला क जोडलेला आहे म्हणजे एकच व्यंजन ज्यावेळी 2 वेळा जोडलं जातं त्यावेळी त्याला द्वित असं म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे द्वित हा शब्द जर तुमच्या पुढे आला तर तुमच्या सहजपणे लक्षात आलं पाहिजे एकच व्यंजन 2 वेळा जोडलं गेलेलं आहे म्हणून त्याला द्वित असं म्हटलं गेलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं.